करता मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये. खूप दिवसापासून नंतर व्लॉग येतो, त्यामुळे माफी. आणि आजचा व्लॉग स्पेशल आहे कारण मी चाललो आहे गावी कणकवली. आज दिनांक 29 सप्टेंबर 2025. गणेशोत्सव ऑलरेडी सुरू झाला आहे, तिसरा दिवस आहे गणपतीचा. आणि आम्ही चाललो आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे उद्या पोहोचणार. आणि मी चाललो आहे माझ्या बायकोबरोबर, कारण माझा ओझा आहे, त्यामुळे तिसऱ्या दिवशी चाललो आहे. सुट्टीचं कारण ऑब्वियसली पहिल्या दिवशी जाता नाही आलं. तर माझ्यासोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आनंद घ्या. आवडला तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि हा आपला भाईंदरमधून आता चाललं मी बोरिवली नॅशनल पार्क, म्हणजे ॲक्सिस बँकच्या इथे, जिथे ट्रॅव्हल्स येणार. खूप एक्सायटेड नेहमीच, कारण गावी जायचं. NS66 माझी जी ट्रॅव्हल्स आहे ती मुजावर ट्रॅव्हल्स आहे. गेल्या वर्षी पण मी त्याच ट्रॅव्हल्सने गेलेलो, मुजावरने. आणि ही मुजावर ट्रॅव्हल खूप मला सोयीस्कर आहे, कारण मुंबईवरून सुटण्याचा टाईम तिथं 7चा आहे, म्हणजे बोरिवलीवरून. त्यामुळे ऑफिसवरून जाऊन तुम्ही गाडी पकडू शकता, कारण आपल्या बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या लवकर 2, 3ला 4ला, अरे काय करायचं आहे एवढ्या लवकर. मग सो मी ऑफिस कंप्लीट करून घरी आलो आहे आणि निघालो आहे, म्हणून मी तिकीट काढली आहे मुजावरची. परत मी बाकीच्या पण ट्रॅव्हल्स बघत होतो, पण मला कोणतीच ट्रॅव्हल्स भेटली नव्हती. आणि ज्या होत्या त्या एकदम लास्ट, म्हणजे हे नवीन ज्या गणपतीला ज्या येतात नवीन गाड्या त्या होत्या. आपल्या भरोश्यावाल्या गाड्या एक पण नव्हत्या. सो त्यामुळे मी त्या गाड्यांवर गेलो नाही. आपली मुजावर ट्रॅव्हल्स जी 12 महिने असते त्याच मुजावर ट्रॅव्हल्सने चाललो आहे. सो एक्सायटेड आहे, बघू. आणि तुम्ही पण येत आहेत माझ्याबरोबर गावी कणकवलीला माझ्या प्रवासात. आणि सकाळपासूनच आज पाऊस चालू आहे, आता तरी कमी झाला आहे. मी जेव्हा ऑफिसवरून निघालो एकदम भयंकर असा होता. आता वाटेत काय करतो आहे काय माहीत. गाडीचा आमचा टाईम आहे 6:45चा ॲक्सिस बँकच्या इथून. पण आता मेसेज आला आहे की गाडी 40 मिनटं लेट आहे ड्यू टू मेंटेनन्स. तर आणि मेसेज तर आला आहे, प्लस फोन पण आलेला की गाडी मेंटेनन्ससाठी गेली आहे गॅरेजमध्ये, तर गाडी 40 मिनटं लेट आहे. सो आता ते बोलतात 7:30पर्यंत एक्सपेक्टेड आहे गाडी तिकडे येणं ॲक्सिसला, किंवा त्याच्या आधी येईल. आता बघू कधी येते. आणि हे आमचं दहीसर चेक नाका, खड्ड्यांची अवस्था बघा आणि ट्रॅफिक. आता या खड्ड्यांचा सामना आम्हाला पूर्ण रात्रभर तर करावा लागणार आहे. गोवा हायवेनेच जाणार आहे गाडी, कारण अर्धे रस्ते ठीक आहेत, बाकीचे काही पॅच असते आहेत जे खराब आहेत. हाँ भाई, गाड़ी नहीं बन पाई भाई, इन लोग होल्डिंग नहीं बना पाए, गाड़ी हमारी वाजलेत रात्रीचे 8:30 आणि गाडी आली आहे मुजावर. 40 मिनटं सांगितलेलं, पण गाडीने केलं आहे लेट. गाडी चेंज आहे 6109. इरफान लास्ट टाइम मिला था. चाळीस मिनटं सांगून गाडी 6:45ची 8:20ला आली आहे. आता पुढे कसं काय मार्ग पकडते बघूया. आणि आपल्यासोबत गाडीचे वाहक, तुमचं नाव? शिवाजी. हे म्हणजे कुठचे?
गाडी काढा और इरफान सॉरी गाडी आमची लेट झाली, काम चालू होता सर्व्हिसिंगचा, ऑइल चेंज वगैरे चालू होता. सॉरी भावा. बस आगे तकलीफ ना हो. नाही होणार. काम करून गाडी निघते ॲक्सिस बँक बोरिवलीवरून. वाजलेत 8:28. बोलिया गणपती बाप्पा मोरया. आणि गाडी आतून आणि इथे बसली. ही आमची सीट सध्या वरती घेतलं आहे, नंतर खाली ठेवू कारण गाडीला लेट झालं आहे त्यामुळे. तर आम्ही दोघं इकडे सेट झालं व्यवस्थित. चार्जर लावून मस्त मोबाईलवर टाईमपास करत जायचं. आपला कॅमेरा गोप्रो चार्ज व्हायला पण सोय आहे. रात्रीचे 12:34. आम्ही बोरिवलीपासून 70 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट करत पोचलो आहे पळसपे फाट्याला. बघा पळसपे फाटा. आता इथून घेतली आहे लागलं आपल्या हायवेला मुंबई गोवा महामार्ग. पण आता जरा भूक लागली आहे कारण ॲक्सिस बँकच्या इथे 2 वडापाव खाल्लेले मस्त होते. त्यानंतर काय नाही तर आता लवकराने थांबवायला पाहिजे. आणि ॲक्च्युली यांचं आज नियोजन खूप चुकलं. गाडी एकतर आधीच लेट होती, तर त्यात पण यांचे जे पार्सल होते ते पण खूप स्लो होते. सो यावेळी जरा मुजावरने मला नाराज केलं कारण गाडी एवढ्यात जेवून पुढे जाते. आणि मी लास्ट टाईम गणपतीतच आलेलो तेव्हा मी 8 वाजता कणकवलीला होतो. 8-8:30च्या दरम्यान होतो कणकवलीत. आता कधी जाईन नो आयडिया, समजेलच. तुम्ही पण माझ्याबरोबर व्हिडिओ बघा. तर रात्रीचे वाजले आहेत 12:45 आणि आमची गाडी आली आहे हॉटेल वैष्णवीला जेवायला. हॉटेल वैष्णवी खूप गाड्या आहेत. पाऊस नाही म्हणून बरं आहे. हे खाली जे आहे चिखल ते अजून जायचं चिखल झाला असता. मुंबईत पाऊस भेटला त्यानंतर पाऊस आम्हाला भेटलाच नाही.
खूप गाड्या आहेत. डॉल्फिन, नॅशनल, मंगलमूर्ती, माणिक, आमची मुजावर, इकडे स्वामी, सिद्धांत, कोणती नवीन गाडी आहे काय माहीत नाही. आणि इकडून येते साई वैभव. आपली गाडी मुजावर. संध्याकाळी दाखवता नाही आली नीट, बघा. आधी तर बघितलीच आहे तशी, पण तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये आधीच्या नसेल बघितलं तर बघा. 6109. आणि बाजूला ही कोणती आहे, माणिक. $45 मिनिट्सचा ब्रेक पूर्ण झाला आहे. जेवण झालं आहे आमचं. आता मस्त झोपूया. आणि मी बहुतेक तुम्हाला सकाळीच भेटेन. तोपर्यंत काही शॉर्ट्स असे दाखवता आले तर एन्जॉय करा. आणि आपल्याला बहुतेक जास्त सकाळचा व्ह्यू भेटेलच, सो चांगलं वाटेल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही आलो आहे सावर्डेला. सावर्डेला हॉटेल पंचामृत. टी ब्रेक आणि वॉशरूम ब्रेक. मागे एवढ्या सगळ्या गाड्या लागल्यात. खूप गाड्या आहेत मागे ज्या लागल्यात. आमची इकडे आहे.
वाजलेत बरोबर 10 सकाळचे आणि जसं तरळ्याला आता आलो आणि गाडी थांबली आहे तर आम्हाला मस्त असा कांदा भजीचा सुगंध येतो आहे, सुहास, आणि मला लागले जोराची भूक त्या कांदा भजीचा वास आहे. चाकरमानी आले आहेत ऑब्विसली, दिसून येत आहे गजबजाट आणि गर्दी बघून. तरळेचा SP बस डेपो तिकडे आम्ही जाणार सरळ. प्रवासी होते उतरणारे म्हणून गाडी थांबली होती. मला असं वाटलेलं तरळ्यानंतर डायरेक्ट आम्ही कणकवलीला जाऊ, बट प्लॅन वेगळाच होता मुजावर ट्रॅव्हल्सचा. तरळ्यावरून त्यांनी घेतली गाडी हॉटेल ग्रीनफील्डला, हॉटेल ग्रीनफील्ड टॉयलेट वॉशरूमसाठी, कारण गाडी जाणार आहे गोव्याला ऑब्वियसली. सो त्यांनी इकडे हॉल्ट घेतला आहे थोडा 10 मिनटाचा, जास्त नाही, वॉशरूम ब्रेक, त्यानंतर गाडी निघेल. मग काय आता मोस्ट ऑफ द पब्लिक गोव्याचे नाहीच आहेत या गाडीत. एक हार्डली 3-4च सीट आहेत जे गोव्याला जाणार आहेत. आणि गाडी यासाठी मुंबईवरून जी लेट झाली अजून, हे असं कुरिअर वगैरे सगळं, पण ठीक आहे, यांचं डेलीचं आहे, आता काय बोलणार नाही. वेलांकनी मागून येते गाडी बाजू. आणि इकडे 10 मिनटाचा एंटरटेनमेंट. आणि ही वेलांकनी गाडी आली आहे. तर वेलांकनीला जे ड्रायव्हर आहेत ते मुजावर ट्रॅव्हल्सचे गेल्या वर्षीचे ड्रायव्हर आहेत, तौसिफ भाई. त्यांनी तौसिफ भाई हाय करो. लास्ट टाइम जो हमारे मुजावर के ट्रैवल्स में थे वो आज पार्टी चेंज वेलांकनी. तर ते गेलेत वेलांकनी गाडीवर. या ठीक आहे, जसं आपण जॉब स्विच करतो तसे हे लोक पण कंपनी बसेस ट्रॅव्हल्स चेंज करतात. इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना पैसा, त्यासाठी अजून काय. चला आता कणकवली कधी घेऊन जाते माहिती आहे. आता हा भरायला लागला आहे ड्रम, पाणी इथून घेतलं आहे गाडी साफ करायला. वाजले आहेत 11:15 आणि आम्ही आलो आहे कोळशीमध्ये. तर ॲक्च्युली नांदगाववरून आम्ही देवगडची ST पकडली, भेटली पण, आणि कोळशीत उतरलं आहे. आता रिक्षाने घरी जाऊ. हां, आणि हा आला आहे पाऊस दिसतो आहे. मी तर ठीक आहे, पण माझी आतली मागची बॅग वॉटरप्रूफ नाही, सो राहतो बाजूला जरा, नाहीतर कपडे भिजतील. आणि हा मस्त असा कोळशीचा परिसर, हिरवागार, हा ओला रस्ता, अतिशय सुखद अनुभव. वा वा वा, वेलकम मस्त केलं आहे पावसाने. खूप अशा प्रयत्नानंतर आम्हाला कोळशीवरून रिक्षा भेटली. आता चाललं घरी. STमध्ये एवढी गर्दी होती त्या नांदगाववरून कोळशी पण यायचपर्यंत स्ट्रगल. तर ठीक आहे, आता पोचतो आहे घरी. व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर कसा वाटला सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सगळं करून जावा जे जे आहे ते, ठीक आहे. तो भेटू होते म्हणजे आता लगेच नेक्स्ट व्लॉग मी चालू करेन घरी पोचल्यानंतर. आणि तिकडे भेटा, सबस्क्राईब करा, जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते सर्व बघा. ओके, टाटा, बाय बाय, टेक केअर.